अध्यक्ष कामत साहेब, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, पंचायत समिती सदस्य आणि माझ्या बंधू आणि भगिनी, मला मी आता मला ह्याचा आनंद आहे की जिल्ह्यामध्ये मॅक्सिमम जास्त जे शेतकरी दिसत आहेत त्या महिला दिसत आहेत. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला सुद्धा पण सर्वांच्यामुळे म्हणजे मुलांच्यामुळे कार्यक्रमाला जादा शोभा आली. पुरुषात जे वार्षिक मानसी उत्पादन आहे ते वाढवण्याच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रयोग केले जातात. जिल्हा परिषद करता हे शासनही करत आहे. जिल्हा परिषद जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी जे प्रयत्न करत आहे ते कृषी खात्यामध्ये जास्तीत जास्त प्रयोग होत आहेत. पशुसंवर्धन विभागामध्ये प्रयत्न होत आहेत. आणि सर्वांना विनंती आहे की त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपलं आर्थिक उत्पादन जास्तीत जास्त वाढवावं. दुसरं आहे, आजच सकाळी इतर काही तज्ञांच्या बरोबर बैठक झाली. आज परवा मी म्हणतो पुण्यातले काही सिंधुदुर्गातली जी आपली लोक आहेत ती संघटना आज आली त्यांच्याकडून आज एक बैठक आहे. तर सर्वांचं मत असं आहे की सिंधुदुर्गमध्ये पोटेन्शियल भरपूर आहे, त्याची क्षमता भरपूर आहे, म्हणजे क्षमतेचा वापर जास्त होत नाही. त्याची विविध कारणं असतील, त्यातला एक पोटेन्शियल क्षेत्र जी दिसतात म्हणजे क्षमता असणारे क्षेत्र असतात की जिथे लागवड केली जात नाही. क्षेत्र मोकळं आहे पण जे लागवड केलं जात नाही आणि ते लागवड केलेलं क्षेत्र न लागवड केलेलं क्षेत्र आहे ते शोधण्याचा प्रयत्न आपण सॅटेलाइट मार्फत करत आहोत. राज्य शासन करताना म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एआयच्या माध्यमातून ती यंत्रणा शोधून आपल्याला सर्वांना वेगवेगळ्या संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. हा एक महत्वाचा प्रयोग आपण करतोय. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला दिसेल. तिसरं आहे आपलं जे उत्पादन आहे, वेगवेगळ्या प्रकारचं प्रत्येक तालुक्याला एक उत्पादन आपण ठरवलेलं आहे. त्या उत्पादनाच्या अनुषंगाने सुद्धा आपण काही काम करतोय. तर ह्या कामामध्ये आपल्या सातत्यासह तुमचा सहभाग अत्यंत गरजेचा आहे. 2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी पाणी फाउंडेशनचं शेतकरी कप जाहीर केलेला आहे. मला वाटतं बऱ्याच महिला असतील त्याच्यामध्ये. तुम्ही होता कोणी होता? आपण आता ह्या वर्षी असं ठरवलंय की सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण क्षमतेनं त्या वॉटर कप मध्ये उतरेल. कारण त्याची बक्षिसं पण फार मोठी आहे. त्या बक्षिसांच्या पेक्षा आपला सहभाग वाढवणं हा त्याचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे हा एक महत्वाचा एक घटना आपल्या जिल्ह्यामध्ये घडते आणि राज्य शासन त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मदत पण करत आहे. त्या सर्व ह्या 3-4 योजनांच्या मध्ये मला काही दिवसामध्ये सकारात्मक बदल झालेले दिसतील. आता जे काही आपलं 3.25 लाखाचं उत्पादन आहे ते 4.5 लाख पर्यंत कसं न्यायचं हा जिल्हा परिषद समोर मोठा अजेंडा आहे आणि अनुषंगाने काम करतो आहे. माननीय अध्यक्ष साहेबांनी उपाध्यक्ष ज्यांच्याकडे हा शेती खाता आहे ते सातत्याने प्रयत्न करत दररोज एक आढावा कृषी खात्याचा होत आहे. त्याच्यामुळे काही दिवसांमध्ये तुम्हाला जिल्हा परिषद गेले 4 वर्ष प्रशासक असल्यामुळे जे काही काम झालेलं नाही ते तुम्हाला येणाऱ्या 4 वर्ष म्हणजे काही दिवसामध्ये बऱ्यापैकी प्रगती झालेली दिसेल एवढीच आपल्याला ग्वाही देतो. जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हा परिषद असतील किंवा अध्यक्ष साहेब आणि पदाधिकारी असतील, आम्ही कधी हातामध्ये हात घालून करतो हाही अध्यक्ष साहेबांचं सातत्यानं सांगण्याचा असतो आणि त्या कृतीतही दाखवतो. त्यामुळे कृपया या दृष्टिकोनातूनही त्याकडे बघा की आपल्याला ह्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे. तुम्ही सर्वांनी याच्यात सहभागी घेतल्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छाही देतो. सन्मानित व्यासपीठ आहे, आपल्याला सर्वांनाही वंदन करतो. या कृषी दिनाच्या निमित्तानं उपस्थित आणि सन्मानाने विराजमान झालेलं हे व्यासपीठ आणि व्यासपीठावर सन्मानाने विराजमान झालेले आमच्या प्रशासनाचे प्रमुख सन्माननीय आमच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय रवींद्रजी खेबुडकर साहेब, ज्यांनी आम्हा बांधा जिल्हा परिषदला मान दिला
हा कृषी दिन साजरा करण्याचा आणि इथं कार्यक्रम घेण्याचे जे सन्माननीय सभापती उपसभापती साहेब, ते सन्माननीय सभापती मॅडम, सन्माननीय उपसभापती साहेब, सन्माननीय बांदा गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय प्रियंका नाईकताई, उपसरपंच, त्याचप्रमाणे माझे मित्र मार्गदर्शक, सर्व सन्माननीय आदरणीय जिल्हा परिषद सदस्य, सर्व सन्माननीय आदरणीय पंचायत समिती सदस्य, सर्व सन्माननीय आदरणीय सरपंच, उपसरपंच, ज्येष्ठ नागरिक संघाचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि सर्व ज्येष्ठ नागरिक, त्याचप्रमाणे तो असलेले माता भगिनी, आपले शेतकरी, त्याचप्रमाणे पत्रकार बंधू, ज्यांनी हा हॉल उपलब्ध करून दिला आणि आजच ज्यांचा पहिला दिवस आहे मुख्याध्यापक म्हणून ते प्रमोदजी सावंत साहेब, त्याचप्रमाणे माझे तालुक्याचे कृषी अधिकारी, सर्व सन्मान्य आदरणीय आणि आपल्या पंचायत समितीचे सर्व स्टाफ आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य ज्यांनी 5 वर्ष या भागाचा विकास केला त्या श्वेताताई कोरगावकर. सर्वप्रथमच मी आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन झाल्याचं उद्घाटक म्हणून मी घोषित करतो. आणि तुम्हाला जाणवलं असेल, उद्घाटक जरी अध्यक्ष असले ते दोघांचे असते, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आणि माझ्या दोघांचे असते, म्हणजे प्रशासन आणि पदाधिकारी हातात हात घालून काम करण्याचा हा जे हे आहे प्रकार किंवा जो संकल्प आहे तो दोघांनी आम्ही कुठेही पाळतो आणि ह्यापुढेही तसंच राहून पदाधिकारी आणि असलेले प्रशासन अधिकारी हातात हात घालून संपूर्ण जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, तिथं विकासाचा भार उचलताना आम्ही हातात हात घालून ते काम करू असं आजच्या कृषी दिनानिमित्त सांगतो. आपला कृषी दिन हा नुसता आपला उत्सव राहून शेतकऱ्यांच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा मार्ग ठरव असं आपल्याला मी शुभेच्छा देतो. आपल्या पर्यावरणपूरक शेती आपण जास्तीत जास्त करावी ही आपल्याला विनंती करतो. मगाशी जे आलेले प्रमोदजी दळवी साहेब, त्यांनी साहेबांनी विचारलं किती शेती आहे तुझी, ते माझ्या 30 एकर खूप ऊर भरून आला, त्याच्यातली 15 एकर शेती आणि 15 एकर आपल्या असलेला भाजीपाला, आणि हा भाजीपाला आमचा म्हापशाला जातो आणि दररोज ते घेऊन जातात. म्हणजे बांदा गावचं आपल्या परिसराचं विलवड्याचं नाव तिथं म्हापशामध्ये कुठली आली भाजी, ते विलवडे गावची आली. एक तर त्यांचा आपला पॅटर्न झाला आणि दुसरी गोष्ट त्यांच्या घरात समृद्धी आली. असंच सर्व शेतकऱ्यांनी आपली समृद्धी येण्यासाठी जास्तीत जास्त कृषी मार्गाकडे वळावं ही आपल्याला विनंती करतो. मी आपल्याला अभिमानपूर्वक सांगेन, शासनाचे 2 नॉर्म्स आहेत. महिला आपले समाज कल्याणचा जो आपला एकूण असलेला बजेट, समाज कल्याणचा 20%, त्याच्यानंतर महिला बाल विकास, त्याच्यानंतर सगळ्यात प्राधान्याने आम्ही प्राधान्य दिलेलं आहे ते म्हणजे कृषी आणि पशुसंवर्धन. जास्तीत जास्त निधी आणि त्या बजेटमध्ये जास्तीत जास्त त्याचा वाटा तिथं ठेवलेला आहे. तो आपल्या जिल्हा परिषदेच्या असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या आणि पशुधन वाढण्याच्या दृष्टीने ठेवलेला आहे. पुढे आमचा जिल्हास्तरीय कृषी मेळावा आहे आणि त्याच्या उद्घाटनाला सुद्धा तिथं सर्व वाट बघतायत. मी सर्व इथं उपस्थित सर्वांचं या जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून, अध्यक्ष आहेत पण सदस्य म्हणून सगळ्यांचं स्वागत करतो आणि परत एकदा या कृषी मेळाव्याला आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. सन्माननीय आमचे सीओ साहेब, आपल्या मी फोन केल्यानंतर एक मीटिंग आठवून, आणि ती मीटिंग अति महत्त्वाची होती. साहेबांनी सांगितलेले जो तिथं असलेले त्यांचं मंडळ आहे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण सिंधुदुर्ग जिल्हा परिषद साहेब आपण आणि तो मंडळ असलेलं या जिल्ह्यासाठी काय विकास करू शकू याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही तो निश्चित करू. त्याच्यात रिझल्ट पण दिसतील. परत या कृषी दिनानिमित्त सर्व सन्माननीय असलेले उपस्थितांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि जय हिंद.